एवढी छोटी बहीण आत्ताच तिचं लग्न झालंय, तिला मारायला निघालेस काय मिळणार आहेस तू? अशा प्रकारचा भाव निर्माण झालाय. भोज कळी चातू कुलदीप करावया पाप काही साधजे. बघा, तिला मारून या काय होईल? तिला मारून या तुझी अपकीर्ती होईल जगती सर्वार्थाने. अरे काहीतरी विचार कर. मग काय झालं बघा. म्हणून पुण्य ते जोडावे, पाप ते घडावे न घडावे. असता भगिनी विवाह परमिणी स्वार्थच्या पोटी करशी प्रपात. हे असं का करतोयस? त्याच्यानंतर खूप छान आहे. आपल्या कथेचाच भाग आहे. खूप स्तुती केली. स्तुती केल्यानंतर माणूस थोडा तरी पागळतो, थोडा तरी पागळतो. समजा मी म्हटलं, तुम्ही एखाद्याला म्हटलं की तू खूप चांगला आहे, पण तू असं काय करू नकोस. तू काय काय चांगलं केलं तर सगळ्यात चांगल्याचा पाडा जर वाचला, तुला एवढं सगळं माहिती आहे माझ्याबद्दल, अरे वा वा वा, आपल्याला बरं वाटतं. तसं कंसाला बरं वाटलंय थोडा वेळ, पण त्याच्यापेक्षा पुढं महत्वाचं आहे. प्रॉमिस आहे त्याच्यात, कॉन्ट्रॅक्ट आहे. तुला कशाची भीती आहे सांग बरं मला? कशाची भीती आहे तुला? अशाची भीती आहे का तिचा गर्भ वाढला, पहिला वाढला, दुसरा वाढला, तिसरा वाढला, चौथा वाढला, पाचवा वाढला, सहावा वाढला, सातवा वाढला, त्या सगळ्या सातीच्या साती गर्भापासून तुला धोका आहे का? धोका आहे का? आणि धोका असेल तर तुला एक सांगतो, शुक्राचार्य म्हणे, परीक्षिता, कंस हे आयुष्यता लक्षण दे. कंसाचं लक्ष नव्हतं. आता बघा काय झालं. ऐका परीक्षिता, धैर्याचे स्वरूप श्रमे भवताप हे चिंतनी. आपल्याला असं केलं तर वेळ लागेल, आपण आता थोडंसं शॉर्टकट घेऊ. वसुदेव म्हणतोय त्या कंसाला, कंस एक काम करतो मी, काय हिच्या पोटी कॉन्ट्रॅक्ट बघा काय केले, दिले. हिच्या पोटी होतील जे सुत, अर्पिन समस्त तुझ्या पुढे. एक माझ्यावर विश्वास ठेव, तिला होणारा प्रत्येक गर्भ मी तुझ्या समोर निवडून घेतले, मग तर तिला जुळशील ना तू. अशा प्रकारे वसुदेवाने शब्दाने गार करून कमीत कमी त्या कंसाला पटवलेलं आहे. काय वाचलं याच्यातून? वाचलं काय? वाचलं देवकीचा इमिजिएट होणारा मृत्यू. याच्यापेक्षा काही वाचलं नाही. देवकी राहिली शाबूत. मग उलट आता काय झालं बघा. आता असं झालंय की बघ, हे सगळे कथानकाचे सगळे ट्विस्ट खूप महत्वाचे आहेत. असं सांगितल्यानंतर कंस वसुदेवाची स्तुती करायला लागला. म्हणून म्हटलं एक ट्विस्ट आहे कथेतलं. अहो भावजी, भावजी शब्द येते. अहो भावजी, जागविले तुम्ही माझ्या विवेका, वाचविली माझी बुद्धी. वसुदेवा दिले प्रेमा आलिंगन, स्पुंदून स्पुंदून देवकी रडे. देवकीला खूप वाटलेलं आहे, म्हणून कुठं का होईना वसुदेवाने माझे प्राण वाचवले. आता काय करायचं? अतिशय अवघड आहे. देवकीच्या मणी असे हा विचार, मनी ही गंभीर झाली ती. सर्व धर्म पाळी यदा काळी झाली, देवकी प्रसूत कीर्तिवंत सुत जन्मला. पहिला गर्भ जन्मला. जन्मताच बाळ दर्यही धरोनी, कंस सदनी वासुदेव. हृदयीचे दुःख असता दारुण, सूत कंस अर्पण केला त्याने.
केला आहे. पहिला गर्भ त्याने कंसाला दिलेला आहे. पै ही मातेचा हृदयीचा उमाळा स्नेह कळवळा अगळाची. काय असं कोणावर बाकी इतकं दुःख कुणाच्या नशिबात येईल सांगा ना मला. आपण आपल्या समस्यावर म्हणजे आपल्या सगळ्यांच्या समस्यावर किती चर्चा करतो. तुम्हाला माहित नाही मला किती त्रास होतो, काय होतो, माझे पाय दुखतात, नंतर माझे असं दुखतंय, हो मला खूप त्रास होतो, असं आपली समस्या. यांचं काय, पोटीचा गर्भ 1 दिवसाचा सुद्धा जो गर्भ झालेला नाहीये, तो गर्भ उपजत गर्भ घेऊन चाललाय. कोण घेऊन चाललंय? प्रत्यक्ष पिता वसुदेव. अशी संकट येतात का आपल्यावर? असं संकट आपल्यावर येतात का? अशी संकट आलेली आहेत. मग आपली संकट आणि यांची संकट यांची तुलना कधी करणार? आपली संकट आणि यांची संकट यांची तुलना होणार कधी? ज्ञानदेवांवर आलेली संकट, तुकाराम महाराजांवर आलेली संकट आणि आपल्यावर आलेली संकट याचा गांभीर्याने विचार करा. तरीही त्याने संकट येऊन स्वतःचा उद्धार तर केलाच केला, तर जगाचाही उद्धार केला. देवकीने हे सगळं सहन करते, वसुदेव हे सगळं सहन करतोय. असा कोण असेल सांगा? आई वडील स्वतःचा गर्भ 1 दिवसाचा वडे घेऊन चालले आणि कंसाच्या स्वाधीन करतायत आणि कंस त्याची हत्या करतोय डोळ्यात देखत. असं दुर्भाग्य कुणाच्या नशिबात आहे का आपल्या? मग याच्यातून आपण शिकायचंय काय? एवढ्या संकटावर मात करून, एवढ्या संकटावर, एवढ्या दुःखावर मात करून पुन्हा आनंदी राहून जगाला दोघाही वसुदेव देवकीने आनंद देणारा निर्माण केला. माता भारवाही प्रसूती वेदना दुःखाचे कल्लोळ माता आहे. कंस दुष्टात्मा बरी हे बावरे क्षणी गैवळे. अतिशय वाईट वाटते. आता बघा काय नाही. येऊनी समस्व कंस काय म्हणे, वसुदेवा नेई माघारी तनय मदनसे भय यथायोगे. बघावर का काय घेऊन जा, त्या गर्भाला घेऊन जा. आठवा तो गर्भ करील माझा घात, गगनी वृत्तांत ऐसासे. मी पुन्हा सांगतोय, पुन्हा सांगतोय. कथेमधले प्रत्येक टप्पे कथा नाहीये ही देवकी वसुदेव आणि त्यांच्या गर्भाची आणि कृष्ण जन्माची कथा नाहीये. ही आहे तुमच्या आमच्या जीवनात तत्वज्ञान भरून जीवन कसं जगायचं, जीवनावर कशी मात करायची, दुःखातून सुख निर्माण कसं करायचं, दुःखातून आनंद कसा निर्माण करायचा आणि जीवन कसं साफल्य करायचं. धन्य ते व्यास. तरी काय केलं बघा, इथपर्यंत बघा तुम्ही कसं झालंय. कंस काय म्हणतोय? आता प्रत्येक वेळी कंसाचे टप्पे तुम्ही बघितले. कंस काय म्हणतोय? कंस वसुदेवाला म्हणतोय, वसुदेवा हा गर्भ तू घेऊन जा. का? कारण काय? कारण आठवा तो गर्भ करील माझा घात, गगनी आयशी वृत्तांत आली. असे नभोवाणी काय झाली? 8वा गर्भ आहे, तो तुझा घात करणार आहे. शुक्राचार्य सांगे मानवाच्या हरि अवतारा, ईश्वरी कार्यासी ईश्वरी योजना, मानवाचे मना आधारित. कंस अतिशय प्रेमपूर्वक वसुदेवाला सांगितल्यानंतर शेवटी देवकीला खूप आनंद झालेला. खूप छान आहे ते, आपल्याला वेळ नाहीये. खूप देवकी म्हणजे अरे वसुदेवा
बघा बरं का, आता तुमची नवरा बायको आणि तुमचा भाऊ आणि तुमची बहीण यांच्यातला कसा संवाद आहे तसंच आहे. देवकी काय म्हणते बघा, देवकी त्या वसुदेवाला म्हणते शेवटी भाऊ कोणाचा आहे? माझाच भाऊ आहे ना तो, मग माझा भाऊ माझा गर्व परत देणार नाही ते काय? म्हणजे बघा, कंसाला जितका कळवळा आहे त्याचा कितीतरी पट कळवळा देवकीला कंसाबद्दल आहे. मनोमनी करी हरीचे स्मरण. आता निवांत झालाय कंस. त्याला वाटलं की आता शांत. अजून पृष्ठ आहे, त्याच्या पृष्ठमध्ये आहे, प्रत्येक वेळात पृष्ठ आहे का त्याला. आता काय झाले, कंस निवांत महाली आलाय. कंस निवांत पुढे आला, महालात आला. कथा सगळ्यांनी बऱ्याच वेळा ऐकलेली आहे, त्याच्यामुळं कथेला जास्त प्राधान्य नाहीये. कंस आलाय महालात. कंस महालात आल्यानंतर नारायण 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 नारद ऋषी आलेले आहे. मुनिवर या, आपलं स्वागत आहे. संतोषे नारद म्हणे कंसराया, जागे करावया आलो तुझ. हिंदत्रा त्रिलोकी ऐकले जे व्रत, मजसी समान शत्रू मित्र सारे. काणीचे ऐकले असे त्यात गुढ, राहू नये दिग्मूढ. ब्रह्मा विष्णू शिवा केला हा विचार, दरेवरी भार असुरांचा. विष्णू सांगती ब्रह्मा सुरवरा, घ्यावे अवतारा धरीवरी. अवतारील मी प्रजा, नको अज्ञानात राहू कुठे. उग्रसेन पिता असेल देवता, वसुदेव भाता करून ठावे. आता तू असं कर, देवकी सहित बंधू अनुचर असे सुर त्यांचे कपी झाले. हे सगळं असं झालं ना, तुला एकच सांगतोय की हे काही ऐकू, तुला कशावरून असं वाटतं, कशावरून तुला असं वाटतं? अहो हे देव आहेत ना, त्या देवांचा काय भरोसा नाही. आता हे सांगतोय कोण? देवर्षी, देवांचे ऋषी सांगतात काय, त्या देवांचा काय भरोसा आहे का? अहो यांची गणती चुकून उलटी झाली तर काय कराल? हाच आठवाय, असं झालं तर काय करशील? त्याला देवकीला 8 पुत्र होणार किंवा पुत्र पुत्री होणार हे ठीक आहे, पण हा 8वा, मग नंतरचा 7वा, नंतर 6वा, 5वा, 4था, 3रा, 5 असं झालं तर काय करशील? ऐकत आहे ह्या गोष्टी कंस होय कष्टी. नारदे महर्ष केले जागृत, टाकावे. आता काय झालं बघा, कंसाच्या मनी आला विचार, टाकावे बांधून. दोघांना बांधून टाकावं म्हणजे मग काय, सगळ्या चाव्या आपल्या हातात ठेवायच्या, त्यांना कारागृहात टाकून द्यायचं आणि मग चाव्या आपल्या हातात ठेवायचे. व्यासांचे हृदयी जन कळवला, प्रगटे माळा ग्रंथाचा. त्याने केलं काय, दोघांना बंदिवासात टाकलेलं आहे. आपले बंदिवासात टाकल्यानंतर मग सगळा वृत्तांत जसं होईल तसं त्याला आलेला आहे. आता बघा, ज्या अर्थी मनात तर खूप घाबरल्या आणि कंस आणि देवकी यांना बंदिवान तर केलेलं आहे कंसाने, तो शांतता झालेला आहे, पण प्रत्येक अपत्य मारायचं हे त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं देवकीचे बघा बघा, देवकीचे पहिला दुसऱ्याची नावं पण आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे 6च्या 6 गर्भ त्याची हत्या. आणि मग
बघा काय झालं. कंस आता खरं म्हणजे घाबरलाय, सावध झालंय. लवकरच 7वा आणि 8वा होईल ना. पूर्ण घाबरलाय. कारागृहातल्या रक्षकांना सूचना दिल्या आणि नंतर भगवान देवकीच्या उदरी कदाचित जन्माला येईल अशी बातमी. आणि मग वसुदेव पायी. आता बघा बरं का काय. वसुदेव पायी तो शृंखला आणि देवकीला शस्त्रधार जे जे महादैत्य तयाचे हतीश कंसाचे आभे गांजले काही ते अनाथ लाचार होनी कंठित जीवन कंसधाके वसुदेव देता जन्मला तो सूत कंस करी घात निर्दयेने. बघावं लागतं. साहित्य नावं दिलेली आहेत. कीर्ती, दुसरा सुषेण, तिसरा भद्रसेन, चौथा मृदू, 5वा उदाहरणी, 6वा भद्र असे 6ही पुत्र 6ही गर्भा जन्मे व्हावा घात. केवढा आकांत माया पिता सुखाचे वचन ऐके परीक्षिती येई तया चित्त विचार हे कौसानच केला सर्व अन्याय परिपाप काय गर्भाचे ते. हे काय बरं. हे विधिलिखित काय बघा. कथा काय. कथा 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 म्हणजे आपण म्हणतो ना कथा 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 भागवत काय. अवय 6 अर्भक मारली म्हणजे किती पाप झाली. 6 पाप झाली ना. समजा देवकीलाच मारलं असतं एकच पाप झालं असतं ना. विधिलिखित कसं आहे हो ते जे व्हायचं ते असं आहे. म्हणून शुक्राचार्य म्हणे परीक्षिता ते जन्मकथा अशी झाली. 6 हे जन्मले असुरच झाले तयाची नामे दैत्य संबोधनी कंस म्हणे जाणे. शुक्राचार्य म्हणे नृपा परीक्षिता ऐक गर्भगाथा. आता बघा बरं खूप 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 आपल्याला अजून 10 मिनिटं आहेत. त्या 10 मिनिटामध्ये अतिशय छान कथा सांगू.